दिल्ली आसान हो जाती है जब त्यातून आम्ही आमची नक्की करू. त्यानंतर आदेश आहे की प्राचार्य जिल्हा स्पेशल ऑलिम्पिक प्रोफेशनल या ABCM कार्यशाळेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ती नागपूरच्या प्राध्यापिका मॅडम, त्याचबरोबर मी मुरलीकर सर, चौधरी आलेले आहे. चांगलं मार्गदर्शन सहकार्य करण्याबद्दल आश्वासन त्यांनी आपल्याला या दिलं आहे. त्याचबरोबर या आजच्या कार्यशाळेच्या नियोजनासाठी ज्यांनी प्रयत्न केले गेल्या अनेक दिवसापासून जे कार्यरत आहेत ते श्री पांढरे सर, जनरल सेक्रेटरी, त्याचबरोबर त्या प्रास्ताविकामध्ये आपल्याविषयी संवाद साधला. त्या विद्यार्थ्यांविषयी त्यांच्या खेळाविषयी त्यांनी तळमळ या ठिकाणी व्यक्त केली. काहीतरी बदल झाला पाहिजे, काहीतरी सुधारणा झाली पाहिजे आणि कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असे किसानकर सर त्यांच्यासाठी आपण एका जोरदार टाळ्या वाजवूया. मला अभिमान आहे त्यांचा की खूप तळमळीने प्रत्येक गोष्टी माझं हे काम नाही किंवा मी माझं जे केलेलं काम आहे ते जरी केलं तरी मला पगार मिळणार, मला माझी सुट्टी करता येणार, परंतु त्याशिवाय सुद्धा माझे इतर दायित्व माझ्या आधी समाजाला जबाबदारी बांधिलकी ही जबाबदारी आहे. त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि त्यांचं स्वागत. त्याचबरोबर त्या विभागाच्या समन्वयिका श्रीमती मॅडम त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. चांगलं काम माध्यमातून विद्यार्थ्यांना लाभ कसे विद्यार्थ्यांपर्यंत लाभार्थ्यांना उपस्थित आपण सर्वच विशेष शिक्षक पालक सर्वांचं या कार्यशाळेच्या या भेटीचं स्वागत करतो. खूप काही गोष्टी मान्यवरांनी या मांडलेल्या आहेत आणि खरं तर आपल्या सर्वांचीच म्हणजे आपल्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे किंवा आपण त्या क्षेत्रात म्हणून नव्हे तर एक सामाजिक घटक म्हणून या देशाचा नागरिक समाजाचा घटक म्हणून त्यांच्याविषयी, त्या मुलांविषयी, त्यांच्या पालकांविषयी पाहिजे आणि ती सहानुभूती केवळ मनात कामा नये तर ती सक्रियपणे कशा पद्धतीने आपल्याला दिसेल, दाखवता येईल आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवता येईल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. ती एक दिवसाची कार्यशाळा घेऊन आपलं काही होणार नाही किंवा पहिल्याच दिवशी आपल्याला खूप सारं यश सुद्धा याच्यामध्ये मिळणार. त्याला सातत्याने छोटे छोटे स्टेप द्या आपल्याला उचलाव्या लागतील. छोटे छोटेसे प्रयत्न आपल्याला या निमित्तानं करावे लागतील तर कुठं आपले विद्यार्थी त्या परिस्थितीतून बाहेर येतील आणि खरंच जे काही त्यांच्यासाठी आहे सरांनी चांगला परिचय होता त्यांचा. मला हे माहिती नव्हतं की क्रीडाचा कोटा आहे, स्पोर्टचा कोटा आहे, त्यामधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. खूप चांगली बाब आहे ही. अशा प्रकारच्या संधी आपल्या मुलांना उपलब्ध होऊ शकतात. खरं तर अशा मुलांचे पालक म्हणून ही खूप मोठी जबाबदारी आहे. माझ्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची खूप जवळ संबंध आलेला आहे. आपण त्यांचं दुःख आहे, त्यांची परिस्थिती
आणि खूपच चिंताजनक बाब आहे. आज जर लोकमत पेपर तुम्ही बघितलं तर एक वर्तमान एक बातमी आलेली आहे. आपल्याच परिसरातली आहे ते आहे. तिला मला आता नेमकं आठवण देते. त्याच्यामध्ये एक शिक्षिका जी सर्वेक्षण करण्यासाठी एका घरामध्ये जाते. त्या घरामध्ये गेल्यानंतर तिला समजते की गेल्या 27 वर्षापासून 2-3 मुली त्या घरामध्ये बंद आहेत. लोकमतला बातमी आलेली आहे. तुम्ही वाचा. 27 वर्षापासून त्या मुली घराच्या बाहेर पडल्या नाही. कारण काय? त्या घरामध्ये आई भाऊ आहे आणि 3 मुली आहेत. तिन्हीच्या तिन्ही मुली रिटर्न आहेत. कमावणारा कोण आहे? वडील, भाऊ आणि आई. भाऊ आणि वडील जे आहेत ते व्यसनाधीन आहेत आणि ते त्या मुलींना मारहाण करतात. अशा पद्धतीची बातमीमध्ये आणि जेव्हा वडील येतात तर या मुली खाली लपायचे. मारणार आपल्याला आपल्याला त्रास देणार परंतु खाली लपून बसायचा. 27 त्या मुली घरामध्ये जातात. त्या शिक्षिका आहेत त्या केलं त्यांनी त्यांच्या आईशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांना माहिती झालं की एवढ्या परिस्थिती आहे त्यांच्या समोर आहे. काही सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली आणि 27 वर्षानंतर त्या मुली त्यांच्या घराच्या बाहेर पडल्या. हे कदाचित आपल्याला माहितीच नाही. समाजाचं असं सुद्धा एक वास्तव आहे. जळगावला होतो इथं येत्या 17 ते 20 या कालावधीमध्ये एका कॅम्पला आम्ही गेलो होतो. तालुका बीआरसी मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक कॅम्प आयोजित केलेला होता. एक मुस्लिम फॅमिली होती. त्यांचं नात्यामध्ये लग्न झालं. की नात्यामध्ये लग्न झाल्यानंतर त्यांना 5 अपत्य झाली आणि 5ची 5ही अपत्य दिव्यांग. आणि नुसतं दिव्यांग नाही तर ती 5ही अपत्य बहुविकलांग होती. विचार करा. ती कुटुंब जे आहे हे मोलमजुरी आणि 5ही मुलांचं कसं भरणपोषण करणार. त्याच्यामध्ये 3 मुली होत्या आणि 2 मुलं आहेत. सर्वची सर्वच दिव्यांग. ते मुलं सुद्धा शकत नाही त्यांच्या जागेवर. सर्व गोष्टी त्यांना जागेवर कराव्या लागतात. अशा पद्धतीचा प्रसंग एखाद्या कुटुंबासोबत आला असेल की ज्या परिस्थितीमध्ये ते जर त्यांचं आयुष्य काढण्याचं तरी समाजाचा घटक म्हणून माझी जबाबदारी आहे. माझ्या वाटेला दुःख नाही आलं पण त्यांना थोडासा का बाहेर घेऊन मी करू शकतो का, त्यांना थोडीफार हा विचार या माध्यमातून करत आहे. अनेक सामाजिक संघटना आहेत तर त्या प्रयत्न करतात. आत्मदीप फाउंडेशन नावाचे त्याचे आले तुम्ही मॅडम आपली ही कार्यशाळा आहे असं मॅडम मी त्यांचा मला सकाळी फोन सर आमची अंध मुलांसाठी काम करणारी संस्था आणि आम्ही या अंध मुलांना साहित्य देतो. इतर काही बाजूला त्यांनी साहित्य मोफत ते त्या मुलांना त्यांची संस्था देते. या निमित्ताने या प्लॅटफॉर्म तुम्हाला एखादा तरी फायदा झाला तरी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला माहिती होईल की अशा संस्था आहे अशा प्रकारची आहे जी मदत करते. तर या लोकांना सोबत घेऊन जायला काही याचबरोबर या आत्मनिर्भर फाउंडेशनच्या मदतीने त्यांनी एक टायपिंगचा कोर्स सुद्धा अंध विद्यार्थ्यांसाठी घेतला होता. आपण तर आपण काही विद्यार्थी त्यांना सजेस्ट केले होते तर त्यांच्यासाठी 4 ते 10 विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक टायपिंगचा कोर्स सुद्धा तो सुद्धा विनामूल्य त्यांनी त्याचं प्रशिक्षण त्या विद्यार्थ्यांना दिलं. तर हा सुद्धा एक खूप मोठा भाग आहे. छोटासा का असेल त्यांनी त्यांचा वाटा उचलला. ते वाटा उचलत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सहाय्य तर आपण त्यांची मदत घेऊन पुढे जायला मी जर एकटाच चाललो तर काम नाही. माझ्यासोबत अजून 10 जर जुळले तर आपण खूप मोठं काम होऊ शकतो. कारण कुठलंही काम नसते. अगदी साध्या एका मुलापासून जरी आपण सुरुवात केली तर
सुरुवात करणं त्याला महत्व आहे. तुम्ही तुम्हाला जेवढं शक्य असेल, ज्यावर शक्य असेल जेवढं तुम्हाला तुमच्या मर्यादेमध्ये राहून करता येईल करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहे. CSR असेल, वेगवेगळ्या प्रकारचं कॉर्डिनेशन करणं असेल, वेगवेगळ्या विभागांमध्ये कॉर्डिनेशन गरजेचं असते. मॅडम आपल्या सोबत आहेत, देवा मॅडम आहेत, त्यांची संस्था आहे, तर ते सुद्धा आपल्याला मदत करतील. सर्वांनी एकत्र येऊन आपण काम करूया, कारण आपला लक्ष्य गट हा एकच आहे. आपल्याला ज्या लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे ते लाभार्थी आपल्याला माहिती कोण आहेत, त्यांची संख्या सुद्धा मर्यादित आहे. खूप संख्या नाही आहे ज्याच्यावर आपण काम करू शकता. सुद्धा आपल्याला मदतीला आपले पर्यवेक्षण ते सुद्धा आपल्याला घेता येते. मला वाटतं आजच्या कार्यशाळेमध्ये एक छोटासा प्लॅन जरी आपण केला, इथून जाताना एक छोटासा प्लॅन आपल्याकडे असावा की ते सिस्टमॅटिक 3 महिन्यासाठी प्लॅन करत 3 महिने किमान या गोष्टीवरती आपण काम करू. एकदा आयडेंटिफाय करू, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय स्किल आहे हे ओळखून त्याच्यानंतर मग पुढचा प्लॅन ठरवून त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. सर्वच विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक सहभाग घ्यावा तर असंही अपेक्षित नाही आपल्याला. किमान सर म्हणाले 10% जरी विद्यार्थी केलं त्यांनी ते तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी असेल. आपल्याला माहिती की आज पूर्ण देश ऑलिम्पिक मध्ये आपले एक पदक जिंकलं. अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विट ज्यांनी जे त्यामध्ये म्हणते की मला किती यातना होत आहेत हे मी सांगू शकत नाही, शब्दांमध्ये सांगू शकत नाही की विदेश फोगाट यांचं जे गोल्ड मेडल आहे त्या अपात्र ठरल्या त्या स्पर्धेमध्ये आणि त्यांना बाहेर जावं लागतं. त्याच्यामुळे अगदी संसदेमध्ये सभागृहामध्ये हा विषय गाजला. पूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना त्या ठिकाणी मांडल्या गेली. काही जणांनी त्यांना खासदारकी देण्याची सुद्धा काही पक्षांनी द्या. तर अशा पद्धतीचा जो प्रतिसाद हा समाजामध्ये येत आहे ती एकच आहे, ती मुलगी आहे. स्वतः प्रयत्न केले जोपर्यंत ती विजयी होत नव्हती तोपर्यंत ती नाव घेत नव्हती, पण विजयी देशासाठी हा गौरवाची बाब आहे की आपल्या समाजाची आणि तिने ते करून दाखवतो. तरी ती तिचं योगदान आहे खूप मोठं आहे. तुम्ही जर ती बातमी वाचली ना त्याच्यामध्ये सांगितली की रात्रभर झोपलेली या लोकांचे किती कष्ट असतात आपल्या देशासाठी. याच्यासाठी गव्हर्नमेंट पूर्ण आयुष्य ते लोक मनाला लावतात. एका ऑलिम्पिकसाठी एका पदकासाठी किती वर्ष खर्ची घालतात. 2.7 पदक जास्त होतं अगोदरच्या दिवशी. रात्रभर ती झोपली, रात्रभर तिला व्यायाम केला, थोडी रात्रभर तिला पाणी दिलं, केस पण कापले, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तिने रात्रभर केले. त्यानंतर 2 किलो 500 ग्रॅम, जवळपास 2.5 किलो वजन कमी झालं. 100 ग्रॅम माझं वजन. विचार करा, रात्रभर पोहोचला. पाण्याचा थेंब कशासाठी तर आपल्या देशासाठी, आपण काहीतरी आपल्या देशासाठी अशा प्रकारचे काम करणारे व्यक्ती आहेत, खेळाडू आहेत ते आपल्या देशामध्ये. नंतर आज एका चॅनलवरती बातमी ऑलिम्पिक मध्ये, मला माहित नाही ही बातमी खरी आहे पण एका फक्त वाहिनीमध्ये खाली हेडलाईन येतात त्याच्यामध्ये बातमी एखाद्या खेळाडूच्या मनावर परिणाम त्या काही गोष्टी असतील त्या, पण ती विजयी झाली मदत मिळाली यापेक्षा सुद्धा खूप काही मोठं मिळवलं. गोल्ड मेडल मिळाल्यानंतर सुद्धा जो सन्मान तिला मिळाला असता त्याच्यापेक्षा जास्त सन्मान, त्यापेक्षा जास्त जाणीव ऑलिम्पिक विषयी खेळाविषयी की खेळाला एवढं महत्व आहे. पंतप्रधान राष्ट्रपती दखल घेतात एवढं महत्व आहे त्याला, ही जाणीव गोष्ट आहे. ती छोटासा प्रसंग आहे. सुरुवात जरी छोटी असली तरी त्याचे परिणाम हे होऊ शकतात. इथून पुढे प्रत्येक खेळाडू त्या बाबतीत सतर्क राहील. शासन स्तरावर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या काळजी, वेगवेगळ्या प्रकारच्या खबरदाऱ्या घेतल्या जातील. त्या बाबतीत आपण प्लॅन करूया की आपण कोणत्या मुलावरती काम करायचं, ते सुद्धा आपल्याला मदत करायला तयार आहे. काही
एनजीओ मार्फत मदत त्यांना मिळवून देऊ. तर त्यासाठी आपण प्रयत्न करूया. खूप पोटेन्शियल या मुलांमध्ये असते, फक्त ते पोटेन्शियल कशा पद्धतीने आपल्या वापरता येईल याच्यासाठी शेवटचे माझ्यासोबत मित्र होता. अमेरिकांनी नावाचा एक मित्र होता. ते एका हाताने तो दिव्यांग होता. एक हात त्याचा हात आणि पाय त्या भागात समजून होता. पूर्ण काय होतं जवळपास 40% गरीब त्याला दिव्यांग त्या हाताचे आणि त्याचा उजवा हात मात्र खूप स्ट्रॉंग. डावा हात त्या हाताला त्याला त्या हाताने दिव्यांग होता. डावा हात जो आहे त्याच्यामध्ये खूप ताकद होती. सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत त्याच्या हातामध्ये खूप ताकद होती. आपल्या उजव्या हातामध्ये तेवढी शक्ती असते, मसल्स त्याच्या मजबूत असतात, त्याच्यापेक्षा खूप जास्त पावर व ताकद होणे आपण त्याच्या हातात मला प्ले करायचं. त्याच्या कॉलेजमध्ये असताना सर्वसामान्य मुलं त्यावेळेस स्पेशल ऑलिम्पिक विशेष मुलांसाठी वेगळ्या स्पर्धा होत होत्या, परंतु मला प्ले करण्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा त्याने प्रथम क्रमांक मिळवलेला होता. आता तो नंतर पुढे गेला नाही, तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. परंतु जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं असतं, त्याला योग्य दिशा मिळाली असती, तर कदाचित आज ऑलिम्पिक बदल राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धांमध्ये बक्षिसे असते. तर अशा पद्धतीचं टॅलेंट या मुलांमध्ये असते. त्यासाठी आपण प्रयत्न सरांनी केंद्र स्तरावरती ज्या शिक्षक परिषदा होतात त्यामध्ये आपल्याला येतील का, त्याचा सुद्धा नक्कीच आपण विचार करूया. आपल्या काही सजेशन या दिवसभरामध्ये असतील त्या नक्कीच तुम्ही सरांकडे द्याव्या, त्याचा सुद्धा आपण विचार करूया. सर्व मिळून किमान काही टार्गेट आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या जिल्ह्यातली किमान 10 मुलं नॅशनल खेळतील, स्टेट लेवलला जातील, त्यांचं सर्व प्रतिनिधित्व करणं, त्यांचा सर्व खर्च पैसा, त्या मुलांचा आहार, त्याच्यासाठी लागणारे साधन, तर ज्या काही बाबी असतील त्याच्यासाठी पैसा लागतो. पैसा कशा पद्धतीने उभारता येईल त्याच्यासाठी काय करता येईल आम्ही प्रयत्न द्यावे. पण असं एक टार्गेट ठरवून आपण जाऊया, आपल्याला नक्कीच यश मिळेल. त्या सर्वांसाठी आपण सर्वजण त्याबद्दल सुद्धा आभार मानतो. आपल्याला त्या मुलांविषयी आस्था आहे, तळमळ आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी आलेला आहात. मला आशा आहे की आमच्या नक्कीच काही चांगलं आपण प्लॅन करून आपल्या त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो.